मित्रांनो, आपण शिकत आहोत डायजेस्टिव्ह सिस्टम. आता ही जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ही 2 पार्टमध्ये डिवायडेड आहे. एक म्हणजे एलिमेंटरी कॅनल आणि याचा दुसरा पार्ट आहे तो म्हणजे डायजेस्टिव्ह ग्लँड किंवा त्यालाच म्हटलं जातं ॲसेसरी ग्लँड्स. आता ही जी एलिमेंटरी कॅनल आहे याचा आपण स्टडी केलेला आहे. एलिमेंटरी कॅनल किंवा ज्याला आपण अन्न नलिका म्हणतो, तर ही एलिमेंटरी कॅनल जी आहे ही स्टार्ट होते आपल्या माउथ पासून आणि एंड होते ते म्हणजे लार्ज इंटेस्टाईनचा जो लास्ट पार्ट आहे ॲनस तिथे. तर ही जी एलिमेंटरी कॅनल आहे या एलिमेंटरी कॅनलचा आपण कंप्लीट स्टडी केलेला आहे. हे सगळे जे ऑर्गन आहे याचं कंप्लीट आपण स्टडी केलेलं आहे. स्ट्रक्चर कसं आहे, याचं फंक्शन कसं आहे याचं आपण स्टडी केलेलं आहे. आता आपले राहिलेला म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टमचा जो सेकंड पार्ट आहे डायजेस्टिव्ह ग्लँड्स किंवा ॲसेसरी ग्लँड्स म्हणतात त्याला. तर ॲसेसरी ग्लँडचा आपल्याला किंवा डायजेस्टिव्ह ग्लँडचा स्टडी करायचा आहे. तर 3 टाईपच्या ॲसेसरी ग्लँड्स आहेत मेनली आपल्याला दिलेल्या. एक म्हणजे लिव्हर, पॅन्क्रियाज आणि सलायव्हरी ग्लँड्स. तर ह्या 3 ज्या आहेत ह्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स म्हणून ओळखल्या जातात, ज्या आपल्याला डायजेशनमध्ये हेल्प करतात. ह्या 3 ग्लँड काय करतात, डिफरंट टाईपचे सिक्रिशन तयार करतात किंवा ज्युसेस तयार करतात, ज्याला आपण डायजेस्टिव्ह ज्युसेस म्हणतो. आणि मग त्या डायजेस्टिव्ह ज्युसेसमुळे किंवा सिक्रिशनमुळे आपलं जेवण जे आहे ते डायजेस्ट व्हायला लागते, आपल्याला पचायला लागते. तर असा हा जो रोल आहे या 3 ग्लँडचा आहे. तर आपण 1 बाय 1 करून या 3 ग्लँडचा स्टडी करू. सगळ्यात आधी आपण लिव्हरचा स्टडी करू. आता बघा, लिव्हरला आपण स्टेप बाय स्टेप करून याचा स्टडी करणार. सगळ्यात आधी आपण याची ॲनाटॉमी समजून घेऊ, नंतर आपण याची फिजिओलॉजी समजून घेऊ. ॲनाटॉमी म्हणजे काय की कोणत्याही ऑर्गनचं स्ट्रक्चर समजून घेणं, म्हणजे त्याला आपण ॲनाटॉमी म्हणतो. आणि फिजिओलॉजी म्हणजे काय की तो ऑर्गन फंक्शन कसा करतो हे समजणे म्हणजे फिजिओलॉजी. बघा, ह्या 2 टर्म आहेत, ह्या नंतर तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित. आता ह्या ज्या 2 टर्म आहे ह्या 2 टर्म लक्षात ठेवा. एक आहे ॲनाटॉमी आणि दुसरी आहे फिजिओलॉजी. ॲनाटॉमी म्हणजे काय, कोणत्याही ऑर्गनच्या स्ट्रक्चरचा स्टडी म्हणजे त्याला म्हणतात ॲनाटॉमी, आणि कोणत्याही ऑर्गनच्या फंक्शनचा स्टडी त्याला म्हटलं जातं फिजिओलॉजी. तर ॲनाटॉमी म्हणजे स्ट्रक्चर आणि फिजिओलॉजी म्हणजे फंक्शन. तर आपण जे आहे लिव्हरला स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. सगळ्यात आधी त्याची आपण ॲनाटॉमी समजून घेऊ म्हणजे त्याचं स्ट्रक्चर समजून घेऊ, अँड देन त्याच्यानंतर आपण त्याची फिजिओलॉजी म्हणजे त्याचं फंक्शन काय आहे ते समजून घेऊ. तर लिव्हर जो आहे आपल्या बॉडीमधला एक लार्जेस्ट ऑर्गन आहे आणि एक लार्जेस्ट ग्लँड पण आहे आपल्या बॉडीमधली. तो एक सिंगल लार्जेस्ट ऑर्गन तर आहेच, सोबतच लिव्हर जे आहे आपल्या बॉडीमधली सगळ्यात मोठी ग्लँड आहे. आपल्या बॉडीमध्ये भरपूर साऱ्या ग्लँड प्रेझेंट आहेत, पण त्यात सगळ्यात मोठी जर कोणती ग्लँड असेल तर ती लिव्हरच आहे आपल्या बॉडीमध्ये. आणि खूप इंटरेस्टिंग, खूप इम्पॉर्टंट ऑर्गन आहे आपल्या बॉडीमधला. जवळपास आपल्या बॉडीमधल्या सगळ्या केमिकल रिॲक्शन या लिव्हरमध्ये चालत असतात, म्हणून याला केमिकल फॅक्टरी पण सुद्धा म्हटलं जातं. आणि लिव्हर आपल्या बॉडीला गरम पण ठेवतं, आपल्या बॉडीला हीट ठेवण्याचं काम करतं, कारण खूप साऱ्या केमिकल रिॲक्शन आपल्या लिव्हरमध्ये चालतात आणि त्या केमिकल रिॲक्शन मधून काय की हीट जनरेट होते आणि मग त्यामुळे आपली बॉडी जी आहे वॉर्म राहते, गरम राहते. कितीतरी जे टॉक्सिक सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये जातात त्या टॉक्सिक सबस्टन्सला तो नॉन टॉक्सिक मध्ये कन्वर्ट करायचं काम पण लिव्हरच करते. म्हणजे एखादे टॉक्सिक विषारी पदार्थ आपल्या बॉडीमध्ये गेले तर त्या टॉक्सिक सबस्टन्सला तो नष्ट करून टाकतो लिव्हर. म्हणजे आपल्या बॉडीचं संरक्षण पण लिव्हर करतो. आणि लिव्हर जे आहे आपल्या बॉडीमधला असा एकमेव ऑर्गन आहे जो रिजनरेट होऊ शकतो. रिजनरेट म्हणजे काय, आपण एखादा आपल्या लिव्हरचा पार्ट एखाद्याला डोनेट करू शकतो, दान पण करू शकतो. आणि जर एखादा आपला जो आपल्या लिव्हरचा एखादा पार्ट जर खराब झाला तर त्याला जर थोडा पार्ट काढूनही फेकून दिला तरी ते लिव्हर परत तयार होते. तर अशी जी कॅपॅसिटी आहे त्याची त्याला रिजनरेशन कॅपॅसिटी म्हणतात. म्हणजे आपल्या बॉडीमधला तो एकमेव असा ऑर्गन आहे जो रिजनरेट होऊ शकतो, परत तयार होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपलं जर बोट तुटलं, फॉर एक्झाम्पल हे जे आपलं समजा हे जे फिंगर आहे, बोट आहे, हे जर तुटलं तर परत येणार नाही, एवढंच राहील. पण लिव्हरचं तसं नाही. बघा, समजा आता हे आहे लिव्हर समजा, ठीक आहे. आता या लिव्हरचा जर समजा एवढा पार्ट जर असा हा खराब झाला, हा काढूनही फेकला, तरी काही दिवसानंतर हा पार्ट जो आहे हा परत जसाचा तसा तयार होईल. किंवा एवढा पार्ट लिव्हरचा एखादा कोणताही छोटासा पार्ट आपण दुसऱ्याला डोनेट पण करू शकतो, दान पण करू शकतो. आणि जो पार्ट आपण दान करून दिला थोडासा तुकडा, तो परत तयार होऊन जातो मग जसाचा तसा. म्हणजे जेवढं पहिले लिव्हर होतं तेवढंच आपलं लिव्हर परत बनून जाते. तर ही जी लिव्हरची जी ॲबिलिटी आहे त्याला आपण रिजनरेशन पॉवर असं म्हणतो. तर असा हा खूप सारा इम्पॉर्टंट ऑर्गन आहे. आपण याच्याबद्दल स्टेप बाय स्टेप समजून घेऊच. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की लिव्हरच्या स्टडीला हिपॅटोलॉजी असं म्हटलं जातं. हा एक ग्रीक वर्ड आहे, बघा इथे मी नोट केलेला आहे, हिपॅटोलॉजी. हेपा मीन्स लिव्हर आणि लॉजी म्हणजे स्टडी. तसा हा हिपॅटोलॉजी 2 वर्ड पासून फॉर्म झालेला ही एक टर्म आहे. हेपा मीन्स लिव्हर आणि लॉजी म्हणजे स्टडी. तर हिपॅटोलॉजी म्हणजे काय, लिव्हरची स्टडी. आणि मी इथे नोट पण करून दिला की याच्यामध्ये पॉवर ऑफ रिजनरेशन आहे. हा जो ऑर्गन आहे हा परत तयार होऊ शकतो आपल्या बॉडीमध्ये. तसा हा इंटरेस्टिंग ऑर्गन. तर आता याच्या सगळ्यात आधी जी आहे आपण याची शेप, साईज, कलर, पोझिशन हे आधी समजून घेऊ. तर लिव्हरला जर आपण तसं पाहिलं तर बघा, आता आपल्या बुकमध्ये त्याची डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल की याचा कलर कसा आहे.
तर याचा लिव्हरचा जो कलर आहे हा एक रेडिश डार्क ब्राऊन कलर आहे. लिव्हर कसा आहे तर इट इज रेडिश डार्क ब्राऊन कलरचा आहे. डार्क रेड आहे, एकदम लाल भडक असा कलर त्या लिव्हरचा आपल्याला दिसतो. तर हा झाला याचा कलर. ठीक आहे, आता याची पोझिशन कुठे आहे, लिव्हर आहे कुठं, तर लिव्हर आपल्या ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. आणि त्याचबरोबर हे जे आपली डायफ्राम आहे पहा, हे आहे आपली थोरॅसिक कॅव्हिटी. आणि हे थोरॅसिक कॅव्हिटी संपल्यानंतर इथे असा डायफ्राम आहे आपला. ठीक आहे, असं जर आपण श्वास घेतला की मग तो डायफ्रामच्या मुवमेंट आपल्याला जाणवतात अशा. तर त्या डायफ्रामच्या जस्ट खाली लिव्हर प्रेझेंट आहे आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये आणि राईट साईडला आहे. म्हणजे जर आपला जर हा समजा हा राईट हँड जर आहे आपला, तर लिव्हर आपल्या या राईट साईडला प्रेझेंट आहे, इथे या साईडला. ठीक आहे, आपल्या या डायफ्रामच्या खाली राईट साईडला, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या राईट साईडला आपलं लिव्हर प्रेझेंट आहे. तर हे झालं याचं पोझिशन. तर लिव्हरबद्दल आपल्याला काय काय समजलेलं आहे. लिव्हरच्या स्टडीला हेपॅटॉलॉजी म्हणतात आणि लिव्हर एकमेव आपल्या बॉडीमधला असा ऑर्गन आहे की जो रिजनरेट होऊ शकतो. लिव्हरचा कलर कसा आहे, डार्क रेड ब्राऊन कलर आहे. लिव्हरची पोझिशन कशी आहे, बिलो दी डायफ्राम, डायफ्रामच्या खाली आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या राईट साईडला प्रेझेंट आहे. कुठे प्रेझेंट आहे, जी आपली ॲब्डॉमिनल कॅव्हिटी आहे, हे जे पोट आहे, ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या राईट साईडला लिव्हर प्रेझेंट आहे. आता हे तर आपण याची पोझिशन समजलो. आता याचं वेट किती आहे, हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आपल्या बॉडीमधला, सगळ्यात लार्जेस्ट ही ग्लँड आहे. तर याचं जे वेट आहे, वेट पण भरपूर आहे. जवळपास ॲव्हरेजली एका जो ॲडल्ट असतो म्हणजे 18 वर्षाच्या कंप्लीट झालेला जो माणूस किंवा लेडीज असेल त्याच्यामध्ये ॲव्हरेज वेट किती असते या लिव्हरचं, 1.2 to 1.5 kg, म्हणजे 1.5 किलो एवढं त्याचं वेट आहे. बघा मी इथे नोट पण करून दिलेलं आहे. ॲव्हरेज जे याचं वेट आहे ते 1.5 किलो एवढं आहे. तर इथपर्यंत आपण याचं आता शेप, साईज, पोझिशन वगैरे बद्दल समजून घेतलेलं. आता हा जे लिव्हर आहे खूप मोठी ग्लँड आहे आणि ही जी ग्लँड आहे लिव्हर ही 2 लोब्स पासून बनलेली आहे. एक आहे याचा राईट लोब, एक आहे याचा लेफ्ट लोब. म्हणजे बघा आता मी इथे काढून दाखवतो तुम्हाला. तर लिव्हर जो आहे हा आपण असा डायग्राम मध्ये बघू शकतो की अशा तऱ्हेने बनलेला आहे आपला लिव्हर. अशा 2 लोब्स आहेत. हे एक लोब लिव्हरचा आणि हा दुसरा लोब, म्हणून आपल्या या लिव्हरला म्हटलं जातं इट इज अ बायलोब्ड ग्लँड. कसं आहे ते बायलोब स्ट्रक्चर आहे. बाय मीन्स 2 आणि लोब म्हणजे काय, जसे गोड्या गोड्यासारखं स्ट्रक्चर. तर 2 गोडे असलेलं असं हे स्ट्रक्चर आहे. तर बायलोब स्ट्रक्चर आहे. हा राईट साईडचा पार्ट म्हणू आपण लिव्हरचा, हा लेफ्ट साईडचा पार्ट म्हणू आपण लिव्हरचा. तर अशा 2 लोब आहे आपल्या लिव्हरमध्ये. आणि हे जे दोन्ही लोब आहे लिव्हरचे, हा एक लोब आणि हा एक लोब एकमेकासोबत असे अटॅच झालेले आहेत एका लिगामेंटमुळे. त्या लिगामेंटला म्हणतात फाल्सिफॉर्म लिगामेंट. काय म्हटलं जातं त्याला, फाल्सिफॉर्म लिगामेंट. फॉर एक्झाम्पल बघा, आता हे जे 2 लोब आहे, हा राईट लोब, हा लेफ्ट लोब, हे दोन्ही लोब एकामेकासोबत असे कनेक्ट झालेले आहे एका लिगामेंटमुळे. यांच्या मधात काय आहे, यांच्या मधात हे लिगामेंट आहे. ठीक आहे, या लिगामेंटमुळे हा लोब आणि हा लोब एकामेकाला जुळलेले आहेत. तर या लिगामेंटचं नाव काय, या लिगामेंटचं नाव आहे फाल्सिफॉर्म लिगामेंट. मी नोट करून देतो. तर हे जे लोब एकमेकाला अटॅच झालेले आहे, हे लोब झालेले आहे लिगामेंटमुळे अटॅच आणि त्या लिगामेंटला म्हणतात फाल्सिफॉर्म लिगामेंट. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला समजलं की लिव्हर जे आहे आपलं बायलोब स्ट्रक्चर आहे. 2 लोब आहे लिव्हरला, लेफ्ट लोब आणि राईट लोब, दोन्ही लोब एकमेकाशी अटॅच झालेले आहे. कोणामुळे, एका लिगामेंटमुळे, आणि त्या लिगामेंटचं नाव आहे फाल्सिफॉर्म लिगामेंट. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता हे आपल्या लिव्हरच्या आजूबाजूला अशी एक कव्हरिंग आपल्याला दिसते. बघा हे एक कव्हरिंग प्रेझेंट आहे. ही एक कनेक्टिव्ह टिश्यू कव्हरिंग आहे. कनेक्टिव्ह टिश्यूची एक कव्हरिंग आहे आपल्या लिव्हरच्या आजूबाजूला. ठीक आहे, हा जो लिव्हर आहे याला पूर्ण असं कव्हर झालेलं आहे, कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ठीक आहे, हे टफ आहे, हे टफ कव्हरिंग आहे लिव्हरच्या आजूबाजूला. आणि या कव्हरिंगला ग्लिसन्स कॅप्सूल असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ग्लिसन कॅप्सूल. तर याच्यावरती क्वेश्चन पण येतात बऱ्याचदा नीटमध्ये, सीईटी मध्ये भरपूर सारे क्वेश्चन याच्यामध्ये येतात. तर ग्लिसन्स कॅप्सूल म्हणतात. लिव्हरच्या आपल्या पूर्ण लिव्हर जे आहे ते कव्हर झालेलं आहे एका कनेक्टिव्ह टिश्यूमुळे. आणि त्या कनेक्टिव्ह टिश्यूला काय म्हटलं जातं, ग्लिसन कॅप्सूल. हे पूर्ण कव्हर आहे आपल्या लिव्हर. ठीक आहे, आणि या कव्हरला ग्लिसन कॅप्सूल असं म्हणतो आपण. ग्लिसन जे आहे एका सायंटिस्टचं नाव आहे. ते एक ब्रिटिश सायंटिस्ट होऊन गेले. ते 17th सेंचुरीमध्ये, 17व्या शतकामध्ये एक सायंटिस्ट होऊन गेले. ब्रिटनमध्ये होते ते. आणि त्यांच्या नावावरूनच मग हे जे कव्हर आहे लिव्हरवरचं, या कव्हरला त्यांचं नाव दिलेलं आहे ग्लिसन. तर ग्लिसन कॅप्सूल ही लिव्हरवरची कव्हरिंग आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण आता समजलेलं आहे. आणि आता या लिव्हरला आपण नेक्स्ट बघू की ब्लड सप्लाय कसा होतो लिव्हरला, तो एक पॉईंट आपण घेऊ. आता बघा, या लिव्हरला ब्लड सप्लाय करणारी जी आर्टरी आहे त्या आर्टरीला म्हटलं जातं हिपॅटिक आर्टरी. काय म्हटलं जातं त्याला, हिपॅटिक आर्टरी. आता आपल्या हार्टपासून तर लिव्हरपर्यंत जे ऑक्सिजनेटेड ब्लड जाते, म्हणजे आपल्या लिव्हरला जे शुद्ध रक्त जातं किंवा आपण त्याला ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो, ते ऑक्सिजनेटेड ब्लड लिव्हरपर्यंत कोण पोचवतं, तर ती पोचवते हिपॅटिक आर्टरी. नाव लक्षात ठेवा, हिपॅटिक आर्टरी काय करते, लिव्हरला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. ठीक आहे, तसंच लिव्हरमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड पण जाते. बघा, आपण आपले जे हे आपले इंटेस्टाईन जे आहेत ते त्या इंटेस्टाईन मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड
आपल्या हार्टपर्यंत न येता सगळ्यात आधी ते लिव्हरपर्यंत जाते. बघा काय झालं बघा की आपले जे इंटेस्टाईन आहेत, स्मॉल इंटेस्टाईन जे आहेत, त्यांच्यामधून डिऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट केल्या जाते आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड सगळ्यात आधी लिव्हरमध्ये येते. ठीक आहे. आणि कोणामुळे येते, काय म्हणतात त्या व्हेनला, त्याला म्हणतात हिपॅटिक पोर्टल व्हेन. हे लक्षात ठेवा. तर हिपॅटिक पोर्टल व्हेन काय करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड हे इंटेस्टाईन मधून लिव्हरमध्ये आणायचं काम करते. जेव्हा आपण सर्क्युलेटरी सिस्टम शिकणार त्याच्यामध्ये पण हा पॉईंट आहे. तर ती गोष्ट एक लक्षात ठेवा. इथेच तुम्ही लक्षात ठेवा की डिऑक्सिजनेटेड ब्लड आपल्या इंटेस्टाईन मधून हार्टमध्ये न जाता पहिले ते कुठे जाते, लिव्हरमध्ये जाते. आणि कोणत्या व्हेन्समुळे जाते, तर त्याला म्हटलं जातं हिपॅटिक पोर्टल व्हेन. ठीक आहे. ह्या दोन आपल्याला गोष्टी समजल्या की आपल्या लिव्हरला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणारी आर्टरीचं नाव आहे हिपॅटिक आर्टरी. आणि हिपॅटिक पोर्टल व्हेन काय करते, तर हिपॅटिक पोर्टल व्हेन हे इंटेस्टाईन मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणजे आपले जे आतडे आहेत त्याच्यामधून अशुद्ध रक्त, डिऑक्सिजनेटेड ब्लड ते लिव्हर पर्यंत घेऊन यायचं काम कोण करते, हिपॅटिक पोर्टल व्हेन. ठीक आहे. मग आता या लिव्हरमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड जमा झालेलं आहे, जे अशुद्ध रक्त आपल्या या लिव्हरमध्ये जमा झालेलं आहे, ते हार्टमध्ये येणार. मग ते कोणामुळे येणार, तर ते येणार इन्फेरियर व्हेना केव्हामुळे. ठीक आहे. तर हे आपलं जे लिव्हर आहे इथं, या लिव्हर मधून हार्टमध्ये जे डिऑक्सिजनेटेड ब्लड येणार, तर ते कोणामुळे येणार, इन्फेरियर व्हेना केव्हामुळे. तर ह्या गोष्टी तुम्ही एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. तर आपण आता काय काय समजलो, आपल्या लिव्हरला ब्लड सप्लाय करणाऱ्या व्हेन्स आणि आर्टरी बद्दल आपण माहिती घेतली. तर ठीक आहे. तर हिपॅटिक आर्टरी लिव्हरला ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करते. हिपॅटिक पोर्टल व्हेन हे इंटेस्टाईन मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड लिव्हर पर्यंत नेते आणि लिव्हरमध्ये जमा झालेलं डिऑक्सिजनेटेड म्हणजे अशुद्ध ब्लड, हे डिऑक्सिजनेटेड ब्लड लिव्हर पर्यंत आपल्या हार्ट पर्यंत कोण नेते, इन्फेरियर व्हेना केव्हा. तर इथपर्यंत आपण आता याची माहिती घेतलेली आहे. आता जो पुढचा पॉइंट आपण समजून घेऊ तो म्हणजे या लिव्हरमध्ये हे जे लिव्हरचे लोब आहे, आपले 2 लोब आहे याच्यामध्ये, तर हे जे लिव्हरचे लोब आहे याच्यामध्ये असे काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, त्याला म्हटलं जातं हिपॅटिक लोब्युल्स. ठीक आहे. काही छोटे छोटे असे पॉलिगोनल शेपचे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आपल्या लिव्हरमध्ये आणि त्याला म्हटलं जातं, बघा अशा टाईपचे स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, हे लोब असे प्रेझेंट आहेत आणि या लोबला काय म्हटलं जातं, पॉलिगोनल शेपचे हे लोब आहे, याला हिपॅटिक लोब्स असं म्हटलं जातं किंवा हिपॅटिक लोब्युल्स असं म्हटलं जातं. म्हणजे बघा हे आपल्या लिव्हरमध्ये छोटे छोटे असे लोब्स आहेत आणि त्या छोट्या लोबला काय म्हटलं जातं, हिपॅटिक लोब्युल्स. आणि हे हिपॅटिक लोब्युल्स जे आहेत हे आपल्या स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहेत लिव्हरचे. तर तुम्हाला क्वेश्चन जर आला की लिव्हरचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोणतं आहे, तर लक्षात ठेवा लिव्हरचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे हिपॅटिक लोब्युल्स. आणि हिपॅटिक लोब्युलचा शेप कसा आहे, तर ते पॉलिगोनल शेप आहे. कसा शेप आहे हिपॅटिक लोब्युलचा, पॉलिगोनल शेप आहे हिपॅटिक लोब्युलचा. बघा असे इथे खूप सारे हिपॅटिक लोब्युल्स आहे आणि याचा शेप कसा आहे, पॉलिगोनल. म्हणजे असं तुम्ही जे मॅथमॅटिक्स मध्ये वगैरे काढता ना, तसा हे असा पॉलिगोनल शेप आहे तो. ठीक आहे. तर अशा तऱ्हेचे लोब्युल्स प्रेझेंट, असे भरपूर सारे लोब्युल्स जे आहेत हे आपल्या लिव्हरमध्ये प्रेझेंट असतात आणि आपण त्यांना हिपॅटिक लोब्युल्स असं म्हणतो. आणि हिपॅटिक लोब्युलचा शेप कसा आहे, पॉलिगोनल असा शेप आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपण आता समजलो. आणि हिपॅटिक लोब्युललाच काय म्हणून ओळखले जाते, हिपॅटिक लोब्युल्स आर दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर. हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा आपल्या डोक्यामध्ये, कारण भरपूरदा याच्यावर क्वेश्चन येतात. हिपॅटिक लोब्युल जे आहेत, हे जे हिपॅटिक लोब्युल आहे हे लिव्हरचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट म्हणून ओळखले जातात. आता भरपूर सारे लोब्युल्स आहेत. ठीक आहे. इथे तर या लोब्युलच्या मध्ये जी जागा आहे, या लोब्युलच्या मधात जी स्पेस आहे, 2 लोब्युल जिथे एकामेकाला भेटतात त्याच्यामध्ये गॅप आहे भरपूर सारा. ठीक आहे. इथे भरपूर सारा आपल्याला गॅप बघायला भेटतो. ही एक लोब्युल, हे एक लोब्युल फॉर एक्झाम्पल, याच्या मधात गॅप आहे. हे लोब्युल याच्या मधात पण गॅप आहे. तर या गॅपमध्ये काय प्रेझेंट आहे, ही जी स्पेस आहे, या 2 लोब्युलच्या मधात जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये काय प्रेझेंट आहे, तर या स्पेसमध्ये हिपॅटिक आर्टरी प्रेझेंट आहे, या स्पेसमध्ये हिपॅटिक पोर्टल व्हेन्स प्रेझेंट आहेत लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर हिपॅटिक डक्ट पण प्रेझेंट आहेत, हे पण लक्षात ठेवा. काय काय प्रेझेंट आहे या दोन्ही लोब्युलच्या मधात जी जागा आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, त्याच्यामध्ये हिपॅटिक पोर्टल व्हेन आहे, त्याच्यामध्ये हिपॅटिक आर्टरी आहे, हिपॅटिक पोर्टल व्हेन आहे आणि त्याचबरोबर आहे हिपॅटिक डक्ट. तर ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला तुम्हाला समजलं. तर ज्या 2 लोब्युलमध्ये, हे जे हिपॅटिक लोब्युल्स आहे, या 2 लोब्युलमध्ये जी स्पेस आहे, जी जागा आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे, हिपॅटिक आर्टरी, हिपॅटिक पोर्टल व्हेन आणि हिपॅटिक डक्ट प्रेझेंट आहेत. हे आता लक्षात ठेवा. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण समजलो की लिव्हरचं जे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहे तर ते आहे हिपॅटिक लोब्युल्स. आता हे जे हिपॅटिक लोब्युल्स आहेत, या हिपॅटिक लोब्युल्समध्ये
सेल प्रेझेंट आहेत आणि त्या सेल ज्या आहेत त्या सेलला हिपॅटिक सेल्स म्हणून ओळखल्या जाते. पण तसं पण लक्षात ठेवा की लिव्हर जे आहे आपलं ते सेल पासून बनलेलं आहे आणि लिव्हरच्या सेलला नाव आहे हिपॅटिक सेल्स. बघा लक्षात ठेवा, हे जे आपलं लिव्हर बनलेलं आहे या लिव्हरमध्ये ज्या सेल्स आहेत त्या लिव्हरच्या सेलला हिपॅटिक सेल्स म्हणून ओळखल्या जाते. कारण हिपा म्हणजे काय, हिपा म्हणजे लिव्हर, तर लिव्हरच्या ज्या सेल आहेत त्या लिव्हरच्या सेलला हिपॅटिक सेल्स म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. आता हे जे लोब्युल्स आहे हिपॅटिक लोब्युल्स याच्यामध्ये भरपूर सारे सेल्स आहेत, भरपूर साऱ्या काय आहेत हिपॅटिक सेल्स आहे. हे जे लोब्युल्स आहेत यांच्यामध्ये भरपूर सारे, तर अशा तऱ्हेनं ह्या ज्या हिपॅटिक लोब्युल्स आहेत यांच्यामध्ये हिपॅटिक सेल्स प्रेझेंट आहेत. आणि ह्या हिपॅटिक सेल्स कशा आहेत तर ह्या अशा कॉर्ड लाईक स्ट्रक्चरनी प्रेझेंट आहेत. बघा आता मी थोडासा हा जो एक याच्यामध्ये तर आपल्या लिव्हरमध्ये तर भरपूर सारे हिपॅटिक लोब्युल्स आहेत. ठीक आहे, पॉलिगोनल शेपचे असे भरपूर सारे हिपॅटिक लोब्युल्स आहेत. त्यातला एक लोब्युल्स मी इथे मोठा करून इथे डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला आणखी बेटर समजेल त्याच्याबद्दल. पहा याच्यामध्ये भरपूर सारे लोब्युल आहेत, त्यातला एक लोब्युल आपण घेऊ असा आणि त्याला थोडंसं असं मोठं करून घेऊ असं. बघा तर हिपॅटिक लोब्युलचा शेप कसा आहे, याच्यामध्ये भरपूर सारे हिपॅटिक लोब्युल कसा शेप आहे, पॉलिगोनल शेप आहे. आणि या हिपॅटिक लोब्युल्स मध्ये काय प्रेझेंट आहेत, हिपॅटिक लोब्युल्स मध्ये हिपॅटिक सेल्स प्रेझेंट आहेत. बघा ह्या आहेत हिपॅटिक सेल्स. तर बघा आपल्या हे परत मी तुम्हाला सांगतो की हे जे आपले लिव्हर आहे या लिव्हर मध्ये काय आहेत लोब्युल्स प्रेझेंट आहेत, त्यांना आपण हिपॅटिक लोब्युल्स म्हणतो. भरपूर सारे असे लोब्युल प्रेझेंट आहे पॉलिगोनल शेपचे. त्यातला एक लोब्युल मी इथे मोठा करून घेतला. ठीक आहे, लोब्युलचा स्ट्रक्चर कसं असतं, असं पॉलिगोनल शेप असतो. आणि मी काय सांगितलं लोब्युल मध्ये काय आहे, तर लोब्युल्स मध्ये हिपॅटिक सेल्स आहेत. तर ह्या ज्या आहेत ह्या हिपॅटिक सेल्स आहेत ह्या, आणि ह्या कशा अरेंज झालेल्या असतात, ह्या कॉर्ड लाईक मॅनरनी अशा धाग्यासारख्या अशा ह्या अरेंज झालेल्या आहेत, कॉर्ड लाईक मॅनरनी अरेंज झालेल्या आहेत. तर हा काय आहे बघा, हा आहे हिपॅटिक लोब्युल, हा आहे हिपॅटिक लोब्युल. आणि ह्या ज्या दिसतात ह्या आहेत हिपॅटिक सेल्स. हा हिपॅटिक लोब्युल आणि हिपॅटिक लोब्युल्स मध्ये भरपूर साऱ्या अशा सेल ज्याला म्हटलं जातं हिपॅटिक सेल्स. आणि हिपॅटिक सेल्स कशा अरेंज झालेल्या आहेत, हिपॅटिक सेल्स ह्या अशा कॉर्ड लाईक मॅनरनी अरेंज झालेल्या आपल्याला दिसतात अशा. बघा ठीक आहे असं. आणि ह्या कोणाच्या भोवती अरेंज झालेल्या असतात, इथे आहे सेंट्रल व्हेन. लक्षात ठेवा इथे काय आहे, तर इथे सेंट्रल व्हेन आहे. ठीक आहे, इथे आहे सेंट्रल व्हेन. बघा हे सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे पण डायग्राम नाही आपल्या बुकमध्ये दिलेली. तर अशा तऱ्हेनं ती डायग्राम जर तुम्हाला ड्रॉ करता आली तर तुम्ही अशी डायग्राम व्हिडिओ पॉज करून डायग्राम काढून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला आणखीन बेटर त्याचं अंडरस्टँडिंग होईल. ठीक आहे, तर काय आहे ह्या हिपॅटिक सेल्स आणि हे जे मधात आहे याच्या ह्या हिपॅटिक सेल्स कोणाच्या अवतीभोवती आहेत, तर ह्या आहेत सेंट्रल व्हेनच्या. तर अशा तऱ्हेनं या हिपॅटिक सेल्स अरेंज झालेल्या आहेत कॉर्ड लाईक मॅनरनी आणि याच्या मधात जी आहे ती आहे सेंट्रल व्हेन. आता बघा ह्या ज्या हिपॅटिक सेल्स आहेत म्हणजे हे जे कॉर्ड लाईक स्ट्रक्चर आहे या दोन कॉर्डच्या मधात आपल्याला ही स्पेस दिसते. हे गॅप प्रेझेंट, हा एक कॉर्ड आहे हिपॅटिक सेलचा, हा एक कॉर्ड आहे, त्यांच्यामध्ये हा स्पेस आहे, ही स्पेस आहे, ही स्पेस आहे. तर ह्या ज्या स्पेसेस आहेत हिपॅटिक सेलच्या मधात किंवा या कॉर्डच्या मधात या स्पेसला म्हटलं जातं सायनुसॉइड्स. लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा सायनुसॉइड्स. काय म्हटलं जातं याला सायनुसॉइड्स म्हटलं जातं. म्हणजे इथे ज्या स्पेस आहेत या हिपॅटिक सेलच्या रोच्या मधात ज्या स्पेस आहेत ज्या गॅप आहेत त्यांना सायनुसॉइड्स असं म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत. आता या सायनुसॉइड्स मध्ये काय प्रेझेंट आहे, तर या गॅपमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या सेल प्रेझेंट आहेत, त्यांना कुफर सेल्स असं म्हटलं जातं. खूप इम्पॉर्टंट आहेत कुपर सेल्स आणि बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, तर कुपर सेल कुठे प्रेझेंट आहे, कुपर सेल लिव्हरमध्ये प्रेझेंट असतात. आणि लिव्हरमध्ये एक्झॅक्ट कुठे प्रेझेंट असतात, तर ह्या ज्या हिपॅटिक सेल्स आहेत त्या हिपॅटिक सेलच्या मधात ह्या कुफर सेल प्रेझेंट आहेत. ठीक आहे, ह्या आहेत कुफर सेल्स. ठीक आहे, बघा आता फॉर एक्झाम्पल ह्या कुफर सेल काढले मी इथे, तर कुफर ह्या आहेत कुफर सेल्स. कुफर सेल कुठे आहेत, कुफर सेल्स ह्या सायनुसॉइड्स मध्ये. सायनुसॉइड म्हणजे काय, इथे जी पोकळी आहे, इथे जी स्पेस आहे, इथे जी एम्प्टी स्पेस आहे, ही ती रिकामी जागा जी आहे या कॉर्डमध्ये, या सेलच्या कॉर्डमध्ये आणि या सेलच्या कॉर्डमध्ये जी रिकामी जागा आहे एम्प्टी स्पेस आहे, इथे याला म्हणतो आपण सायनुसॉइड्स. आणि या सायनुसॉइड्समध्येच कुफर सेल्स प्रेझेंट आहे. बघा मी इथे नोट करून देतो कोणत्या सेल्स आहेत ह्या आहे कुफर सेल्स. काय म्हटलं जातं याला म्हटलं जातं कुफर सेल्स म्हटलं जातं. आणि कुफर सेल खूप इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करायला त्या खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आपल्या बॉडीमध्ये जर बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम जर गेले समजा, तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला त्या बॅक्टेरियाला मारून टाकायचं काम ह्या कुफर सेल्स करतात. ठीक आहे, म्हणजे कुपर सेल काय करतात, इन्फेक्शन पासून आपला बचाव करतात, आपलं संरक्षण करतात. त्याचबरोबर ह्या कुपर सेल काय करतात, ज्या डेड झालेल्या ज्या वॉर्न आउट WBC RBC आहेत, ज्या खराब झालेल्या WBC RBC आहे त्याला पण ह्या कुपर सेल मारून टाकतात, म्हणजे आपल्या बॉडीचं संरक्षण करतात. तर कुपर सेल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि कुठे प्रेझेंट आहे, तुम्हाला क्वेश्चन आला तर लक्षात ठेवा त्या लिव्हरमध्ये प्रेझेंट आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि लिव्हरमध्ये कुठे, सायनुसॉइड्स मध्ये प्रेझेंट आहे.
आणि सायनुसॉइड्स कशाला म्हणतो आपण, या हिपॅटिक सेलच्या मध्ये जी स्पेस आहे त्याला आपण सायनुसॉइड्स असं म्हणतो. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण याचं स्ट्रक्चर, आतमधलं पूर्ण स्ट्रक्चर आपण आता समजलेलं आहे काय आहे लिव्हरचं. तर ठीक आहे, त्याच्यानंतरचा पॉईंट समजून घेऊ आपण की ह्या जे लिव्हर, ह्या ज्या हिपॅटिक सेल्स आहेत किंवा हे जे लिव्हर आहे आपलं, हे बाईल ज्यूस तयार करते. काय तयार करते? बाईल ज्यूस. तर बघा फॉर एक्झाम्पल हे आहे आपलं असं लिव्हर, आणि या लिव्हरमध्ये आहे भरपूर साऱ्या अशा सेल्स. ठीक आहे, या लिव्हरच्या सेलला म्हटलं जातं हिपॅटिक सेल्स. ठीक आहे, लिव्हरच्या ज्या सेल आहेत त्या आहेत हिपॅटिक सेल्स. आणि ह्या हिपॅटिक सेल्स काय करतात? लिव्हरच्या सेलला हिपॅटिक सेल्स म्हटलं जातं. आणि लिव्हरच्या सेल काय करतात? हिपॅटिक सेल्स काय करतात? एक ज्यूस फॉर्म करतात, एक लिक्विड फॉर्म करतात, आणि त्याला म्हटलं जातं बाईल ज्यूस. काय म्हटलं जातं? बाईल ज्यूस. याला आपण बाईल ज्यूस म्हणतो. बाईल ज्यूस असा हा एक ग्रीनिश कलरचा असा एक लिक्विड आहे, ग्रीनिश कलरचं लिक्विड आहे हा बाईल. तर याला बाईल ज्यूस म्हटलं जातं, किंवा साधं बाईल पण याला म्हणतात फक्त. बाईल म्हणजे काय? ग्रीन कलरचा एक पातळ असा जो लिक्विड आहे आपल्या बॉडीमध्ये तयार होते त्याला आपण बाईल म्हणतो. आणि बाईल तयार कोण करते? तर बाईल तयार होतो आपल्या लिव्हरमध्ये. ठीक आहे, बाईल तयार कुठे होतो? लिव्हरमध्ये. कोण तयार करते त्याला? लिव्हरच्या सेल. लिव्हरच्या सेलला काय म्हणतात? हिपॅटिक सेल्स. तर लिव्हरमध्ये ज्या हिपॅटिक सेल्स आहेत त्या बाईल तयार करतात, बाईल ज्यूस तयार करतात, आणि हा बाईल ज्यूस आपल्या डायजेशनमध्ये हेल्प करतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता लिव्हरनी काय तयार केलं? बाईल ज्यूस. आता हा बाईल ज्यूस जो आहे, हा बाईल ज्यूस जो आहे हा जमा केला जातो. कोणामुळे जमा केला जातो? तर या लिव्हरमध्ये भरपूर साऱ्या छोट्या छोट्या ट्यूब आहेत, आणि त्याला म्हटलं जातं हिपॅटिक डक्ट्स. अशा भरपूर साऱ्या आपल्या लिव्हरमध्ये बघा काय आहेत, तर लिव्हरमध्ये भरपूर साऱ्या अशा ट्यूब आहेत, आणि त्याला म्हटलं जातं हिपॅटिक डक्ट्स. तर लक्षात ठेवा की बाईल ज्यूस कोणी सिक्रेट केला किंवा बाईल कोणी तयार केला? या लिव्हरमध्ये ज्या सेल्स आहेत त्यांनी बाईल तयार केला. आणि हा बाईल तयार झालेला जो बाईल आहे, सिक्रेट झालेला जो बाईल आहे, तो कलेक्ट कोण करते? तर लिव्हरमध्ये काही अशा ट्यूब प्रेझेंट आहेत, छोट्या छोट्या व्हेसल्स प्रेझेंट आहेत, आणि त्याला काय म्हटलं जातं? बाईल हिपॅटिक डक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, हा हिपॅटिक डक्ट काय करतो? हिपॅटिक डक्ट हा बाईल कलेक्ट करतो. ठीक आहे, बाईल कोणी कलेक्ट केला? या हिपॅटिक डक्टनी. आणि मग हे हिपॅटिक डक्ट काय करतात? हा सगळा बाईल जो आहे हा या लिव्हरच्या जवळच एक छोटीशी अशी थैलीसारखी एक ग्लँड प्रेझेंट आहे, एक थैलीसारखं पाऊच सारखं एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला म्हटलं जातं गॉल ब्लॅडर. हा फॉर एक्झाम्पल हा आहे आपला, हा आहे लिव्हर. या लिव्हरच्या शेजारीच असं एक पाऊच सारखं एक छोटंसं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. लिव्हरला अटॅचच एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, याला असं अटॅच असते ते, लिव्हरला अटॅच एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला म्हटलं जातं गॉल ब्लॅडर. बघा आपल्या डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसेल गॉल ब्लॅडर म्हणतात. तर ब्लॅडर म्हणजे काय? त्याला म्हटलं जातं पाऊच, किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो असं थैली किंवा पाऊच सारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण ब्लॅडर म्हणतो. तर इथे आहे गॉल ब्लॅडर प्रेझेंट, लिव्हरच्या जस्ट खाली या साईडला आपल्याला दिसते, तर त्याला म्हणतात गॉल ब्लॅडर. तर हा इथे जो ज्यूस तयार झाला, कोणी केला ज्यूस तयार? या हिपॅटिक सेल्स ज्यूस तयार केला. आणि हा ज्यूस सगळाचा सगळा बाईल जो आहे, हा बाईल पूर्ण कलेक्ट कोणी केला? हा बाईल कलेक्ट केला हिपॅटिक डक्टनी. आणि मग हिपॅटिक डक्ट काय करतात? त्या बाईलला कुठे आणून सोडतात? त्या बाईलला आणून सोडतात या गॉल ब्लॅडरमध्ये. तर बाईल तयार कोणी केला? बाईल तयार केला लिव्हरनी. आणि तो बाईल जो आहे तो आता गॉल ब्लॅडरमध्ये काही वेळपर्यंत स्टोअर राहते. ठीक आहे, आणि मग या गॉल ब्लॅडरमधून तो बाईल जो आहे किंवा तो बाईल ज्यूस जो आहे तो आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो, मग आपलं जेवण पचते. ठीक आहे, तर लक्षात आलं की बघा आपल्या लिव्हरच्या सेलनी काय तयार केलं? बाईल तयार केला. आणि तो बाईल कलेक्ट कोणी केला? तो कलेक्ट केला हिपॅटिक डक्टनी. आणि हिपॅटिक डक्ट जे आहे तो बाईल कुठे नेऊन सोडतात? तो या गॉल ब्लॅडरमध्ये नेऊन सोडतात. आणि मग गॉल ब्लॅडरमध्ये तो काही वेळापर्यंत जो आहे तो बाईल इथे स्टोअर राहतो. आणि मग इथून तो बाईल जो आहे तो कुठे सोडला जातो? आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये तो बाईल सोडला जातो. ठीक आहे, तो ग्रीनिश सबस्टन्स आहे तो या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सोडला जातो. ठीक आहे, आता ही जी गॉल ब्लॅडर आहे याची ही जी ट्यूब आहे याला सिस्टिक डक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, कारण इथून हा जो बाईल आहे हा पुढे पोहोचवायसाठी ही इथे डक्ट आहे याला, आणि या डक्टला म्हटलं जातं सिस्टिक डक्ट. तर बाईल आपला हा पूर्ण लिव्हर किंवा हे सगळं समजायच्या अगोदर आपल्या बुकमध्ये जी डायग्राम दिली आहे ती डायग्राम व्यवस्थित काढून बघा, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर आयडिया येतील. लिव्हरचा स्ट्रक्चर पण समजेल आणि बाकीची त्याची जी पार्ट आहे ते पण समजेल. तर तुम्हाला दिसेल की ही जी सिस्टिक डक्ट आहे, ही सिस्टिक डक्ट कोणाची आहे? तर ह्या गॉल ब्लॅडरची जी डक्ट आहे याला सिस्टिक डक्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे, ही आहे सिस्टिक डक्ट. आता बघा
इथून येणारी हिपॅटिक डक्ट आणि ही जी सिस्टिक डक्ट आहे ह्या एकमेकाला जॉईन होऊन जातात बघा. आता फॉर एक्झाम्पल आता ही आहे हिपॅटिक डक्ट जे आहेत ह्या छोट्या छोट्या हिपॅटिक एकमेकाला जॉईन होतात आणि ह्या हिपॅटिक डक्ट लिव्हरच्या हिपॅटिक डक्ट आणि या गॉल ब्लॅडरची सिस्टिक डक्ट ह्या एकमेकाला जॉईन होतात आणि यांच्यापासून आणखीन एक डक्ट फॉर्म होते आणि त्याला म्हटलं जातं, त्या डक्टला काय म्हटलं जातं, बाईल डक्ट. तर लक्षात ठेवा ह्या डक्टच्या नावं ह्या वेगळ्या वेगळ्या डक्ट आहेत. जसं की आता आपण 3 टाईपच्या डक्ट बघितल्या इथे. लिव्हरमध्ये असलेल्या हिपॅटिक डक्ट, ठीक आहे, गॉल ब्लॅडरची डक्ट आहे सिस्टिक डक्ट आणि या 2 डक्ट मिळून, या 2 ट्यूब मिळून, डक्ट म्हणजे काय, ज्या छोट्या ट्यूब्स असतात त्याला आपण डक्ट म्हणतो, ठीक आहे. तर या 2 डक्ट मिळून कोणती एक कॉमन डक्ट फॉर्म झालेली आहे, बाईल डक्ट फॉर्म झालेली आहे. आणि मग आता ही बाईल डक्ट जी आहे हे पुढे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनला जोडलेली आहे. ही जी बाईल डक्ट आहे ही पुढे आपल्या स्मॉल इंटेस्टाईनला जोडलेली आहे आणि या बाईल डक्ट मधून काय होते, हा जो बाईल ज्यूस आहे किंवा हा जो बाईल आहे हा या असा पुढे या बाईल डक्ट मधून कुठे जातो, तो ज्यूस किंवा तो बाईल कुठे जातो, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो, ठीक आहे. तर बघा बाईल डक्ट कशी फॉर्म झालेली आहे, बाईल डक्ट ही या सिस्टिक डक्ट आणि हिपॅटिक डक्ट या दोघां मिळून फॉर्म झालेली आहे बाईल डक्ट. तर अशा तऱ्हेने हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. तर आता लिव्हरचं मेन फंक्शन काय झालेलं आहे, लिव्हर काय करते, तर लिव्हर हा बाईल तयार करतो. तर बाईल कसा असतो, ग्रीनिश एक सबस्टन्स असतो बघा. बाईल हा एक ग्रीनिश कलर फ्लुइड आहे एक, ठीक आहे, वॉटर सारखं एक फ्लुइड आहे, ग्रीनिश कलर आहे त्याचा, आपण त्याला बाईल म्हणतो किंवा बाईल ज्यूस म्हणतो. आणि रोजच्या रोज आपलं लिव्हर जे आहे 1 ते 1.5 लिटर एवढा बाईल तयार करते. बघा आपलं जी लिव्हर आहे रोजच्या रोज 24 तासामध्ये 1 ते 1.5 लिटर बाईल तयार करते. आणि ते बाईल सुरुवातीला कुठे स्टोअर होते, ते सुरुवातीला या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर होते आणि गॉल ब्लॅडरमधून मग तो बाईल कुठे जातो, आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. आणि स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जे आपलं जेवण आहे त्या जेवणामध्ये तो बाईल मिक्स होतो आणि मग आपल्याला जेवण पचते. तर रोज आपलं लिव्हर किती बाईल तयार फॉर्म करते, तर आपलं लिव्हर जे आहे रोजच्या रोज 1 ते 1.5 लिटर एवढा बाईल फॉर्म करते किंवा सिक्रीट करते. आणि हा बाईलचा कलर कसा असतो, बाईलचा कलर हा ग्रीनिश कलरचा असतो हा बाईल. आणि या बाईलमध्ये काय काय, मग लिव्हरने जो बाईल तयार केला त्याच्यामध्ये काय काय कंटेन आहे आपण ते पण एकदा ओव्हरलुक करून समजून घेऊ. तर काय काय आहे आपल्या हा जो बाईल तयार झाला, लिव्हरने जो बाईल तयार केला त्याच्यामध्ये काय काय आहे, तर बाईल साल्ट्स आहेत, त्याचबरोबर आहे बाईल पिगमेंट्स आणि त्याच्यानंतर आहे कोलेस्ट्रॉल. तर अशा तऱ्हेनं हा बाईल जो आहे या सगळ्या याच्यापासून बनलेला आहे. आणि पुढे मग या बाईलचा आपल्या डायजेशनमध्ये कसा रोल आहे हा आपण नंतर समजून घेऊ आणखीन डिटेलमध्ये. तर इथपर्यंत आपण याचं पूर्ण जे आहे ते ॲनाटॉमी जी आहे लिव्हरची आपण समजून घेतलेली आहे, त्याचं कसं कसं स्ट्रक्चर आहे ते समजून घेतलेलं आहे. तर एकदम व्यवस्थित तऱ्हेनं लक्षात ठेवा, आधी त्याची डायग्राम काढून बघा आणि मगच हा व्हिडिओ बघायला तुम्ही सुरुवात करा. सगळ्यात आधी माझं सजेशन काय आहे की जी बुकमध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती डायग्राम तुम्ही व्यवस्थित ड्रॉ करा, त्याला व्यवस्थित तुम्हाला लेबलिंग करता आली पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जर व्यवस्थित न बघता तुम्हाला डायग्राम काढता आली तर तुम्हाला बाकीचं जे डिस्क्रिप्शन आहे ते व्यवस्थित लिहिता येईल आणि मग नंतर तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात करा. आणि जर एखादा पॉईंट नाही समजला तर व्हिडिओ जो आहे तो परत रिपीट करून तुम्ही बघा. खूप इझी आहे, खूपच सिंपल आहे. आपला लिव्हरचं आहे स्ट्रक्चर खूप इझी आहे. त्यानंतर आता जो नेक्स्ट पार्ट आहे ॲनाटॉमी तर समजून घेतली आपण, आता लिव्हरचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनचं आपण स्टडी करू. तर म्हणजे आता फिजिओलॉजी जी लिव्हरचा जो फंक्शन आहे, लिव्हर काय काय काम करते आपल्या बॉडीमध्ये, तर भरपूर सारे लिव्हरचे हजारोच्या वर फंक्शन असतील लिव्हरचे. तर त्याच्यातल्या काही फंक्शन इम्पॉर्टंट जे आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत ते त्या फंक्शनचा आपण स्टडी करू बघा.